आळंदी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मालमत्ता चोरीच्या गुन्ह्यांविरोधात मोठी कारवाई करत सराईत चोर दत्तात्रय विठ्ठल भोसले वयवर्ष 44 राहणार दिघी मूळ राहणार अक्कलकोट जिल्हा सोलापूर याला चिंबळी येथून अटक केली। त्याच्याकडून 4 लाख रुपये किमतीच्या 24 रिचार्जेबल एटीएम बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत। या कारवाईने आळंदी, चाकण आणि महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। आळंदी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यांतर्गत चोरी गेलेल्या बॅटऱ्यांचा शोध घेताना तपास पथकाने चिंबळी, मोशी आणि दिघी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले। 12 एप्रिल रोजी माहिती मिळाली की चिंबळी फाटा येथे बर्गे वस्तीतील हिताची एटीएम मधील बॅटरी चोरी करणारा संशयित व्यक्ती बॅटरी विकण्यासाठी आला आहे। तपास पथकाने तातडीने चिंबळी फाटा येथे सापळा रचून दत्तात्रय भोसले याला ताब्यात घेतले। त्याची सखोल चौकशी केली असता त्याने 6 एप्रिल रोजी बर्गे वस्ती येथील हिताची एटीएम मधून 3 बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली। पुढील तपासात त्याच्याकडून आळंदी, चाकण आणि महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 24 बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत। यामध्ये आळंदी येथील 3 बॅटरी किंमत 50,000 रुपये, चाकण येथील 3 बॅटरी किंमत 50,000 रुपये आणि महाळुंगे येथील 18 बॅटरी किंमत 3 लाख रुपये यांचा समावेश आहे। या कारवाईने 3 पोलीस स्टेशन हद्दीतील चोरींचे गुन्हे उघडकीस आले आहेत।